त्यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने फायटर ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित करतोय. अलक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. चांगली बॅटिंग केली अलक यांनी देखील. आणि ते 500 रुपये आम्ही त्यांना आहेत ना ते पण देऊन टाकतील नाही का मामा आहेत ना. नाही नाही इथेच घ्यायचे आणि ते तुमचे पार्टनर लगेच आहेतच तिथे तुमच्यावरती लक्षात. हा तुम्ही इथे नाही घेतले तर मामांना ते घेऊन जातील. मॅन ऑफ द मॅच तुषार मॅन ऑफ द मॅच आहेत. तुषार या लगेच मॅन ऑफ द मॅच. आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आतिश नरवाल सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर आपलं स्वागत आहे. विलास विवेक बॅटर तयार झाले आणि समोर विकास आहे. यस सरळ बॅटने चेंडू स्टेअर केला जातोय. क्षेत्ररक्षण सुरेख सिंगल येईल. व्यूह रचना आपण पाहू शकतो. डीप कव्हर आणि लॉंग ऑन. इथे बॅकफुटला थांबून कट करण्याचा प्रयत्न होता. थोड्या वेळासाठी असं वाटलं की तिथे पॉइंट रिझनचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा लगेच मिळवतील परंतु थोडासा वेळ घेतला गेला. यस क्रिकेटचं सौंदर्य या फटक्यामध्ये डेफिनेटली असेल. क्षेत्ररक्षक तिथे उभा आणि बॉल अडवला. वा 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 2 धावा आल्या. नरेंद्र चांगली फिल्डिंग तिथे करतायत. पुन्हा एकदा परंतु आता डीप कव्हर. क्षेत्ररक्षक नरेंद्र थोडीशी चुकी झाली. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ताबा मिळवला बॉलवरती. 5 धावा. चांगली फिल्डिंग. गोलंदाजाच्या अगदी जवळ आपण पाहू शकतो. मिडॉनचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवत आहेत. चला विनंती असेल आता साऊंडच्या आसपासची चर्चा थोडीशी हळू करा कारण लाईव्ह मध्ये तो सर्व आवाज चाललाय. थोडं सहकार्य आम्हाला पाहिजे. यस ओव्हर द बॉलर हेड. इतना सीधा की एखादा तीर भी शर्मा जाए. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. धाफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रॉयल सेरेन बी 10 धावा. यस हा ही जी एलईडी स्क्रीनवरती आपण दृश्य पाहतोय ही गर्दी थोडीशी प्लीज आपण सर्वजण मिळून कमी करूया. बॉलिंग मार्क वरती स्नेहित कुमार. एक चांगला बॉलर आहे स्नेहित देखील. यस बघा मी सांगितलं रनअप कमी आहे परंतु डॉट बॉल्स ची डेफिनेटली हमी आहे. बघा
बघा मी फोटोग्राफरला विनंती करेल की थोडस काळजीपूर्वक तुम्ही देखील काम करा. चला मीटिंग्स नको प्लेयर्स आपापली जागा घ्या. बघा वेळेचं भान प्रत्येक टीमला आपण वारंवार ठेवण्यासाठी सांगणार आहोत. इथे विकेट मिळाली आहे. विवेक पाटील बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर सुयोग. डेड बॉल आहे. अकरा धावा धाफलकावरती आहेत पहिल्या 9 बॉल्स मध्ये. अरे ना बॉल म्हणावं लागतील. हा टप्पा चांगला आहे. स्नेहित कुमार 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. 6च्या सरासरीने धावफलकावरती 12 धावा आहेत. मंगेश. ओहो फ्लिक ऑफ द रिस्ट. नाही 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 अंदाज चुकीचा आहे तो. कारण 10x बॉल आहे. तुम्हाला टप्पा मिळणारच नाही. तुम्ही वाट पाहिली तिथे बॉल घेईल टप्पा. परंतु टप्पा घेतल्यानंतर चेंडूने मारले. प्रेक्षकांसोबत गप्पा. इथे चौकार आलाय धाफलकावरती 16. यस इथे देखील चेंडू गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षण सुरेख आहे. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावच्या प्रयत्नासाठी निघाले होते. पुन्हा एकदा रिव्हर्स गिअर टाकला आणि गाडी पार्किंग मध्ये पार्क केली.
ओ हा वेग चांगला होता, पायांचा वेग तिथे आपण पाहिला. ओ ग्लोव्स की अच्छा ग्लोव्स निघाले, ग्लोव्सच निघाले. थोड्या वेळासाठी असं वाटलं की पळता पळता शूज तर नाही निघाले, ग्लोव्स निघाले. होतं ना असं कधी कधी. बोला सर. एक अच्छा अच्छा लेग पाहिजे. इथे देखील लॉफ्टर स्ट्रोक घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम. डीप स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण सुरेख. एक धावाली. गती परिवर्तन. चेंज ऑफ पेस नाही केला गेस. ओळखला नाही तो व्हेरिएशन की कशा प्रकारे बॉल वळवला तिथे. फटका चांगला खेळला होता परंतु क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात होता. कारण अपेक्षित मला वाटतं तिथे बॅटर सुयोगने वेग केला असावा, पण गोलंदाज तिथे चतुर निघाले. 19 धाबा धफुलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आता प्रेक्षकही देखील आपण पाहिलं तर थोडीशी जागा इकडून तिकडे बदलत आहेत. यावेळेस सिंगल आली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. रॉयल सेरेन B20 लॉस ऑफ 2 विकेट. या मॅच वरती भरपूर नजरा आहेत. तीन ओव्हर 20 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग मार्क वरती बॉलर आहे, काय नाव? नरेंद्र. येस, प्रेक्षक देखील आपण पहा एलईडी स्क्रीनवरती पाहतोय. टीमला सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी ते सर्वजण उभे आहेत. इथे मात्र वेगवान चेंड होता. तेच तर्रार स्टंप लाईन त्या ठिकाणी गोलंदाजाने धरली होती. मुख्य क्षणी बॅट आणली, गॅपमध्ये बॉल, सिंगल आली. 21 धावा धाफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक सुरू झाले. अजून रन्स बनवावे लागतील. बघा इथे विकासला आक्रमक व्हावं लागेल कारण विलास आता झाले. थोडासा वेळ ते घेतील. आला चेंडू बॅटवरती लगेच तर ठीक. यस, विकास क्षेत्ररक्षण प्रयत्न कमालीचा केलं तिथे खेळूने, परंतु विकास झकास षटकार. अरे इकडे द्या, इकडे इकडे कॉमेंट इकडे द्या. घ्या घ्या बॉल घ्या. अरे माझ्याकडे द्या. अजून एक चेंज ऑफ पेस. आता मात्र पुन्हा एकदा हळूवार पद्धतीच्या चेंडूमध्ये त्या जाळ्यामध्ये अडकवलं फलंदाजाला. टिट फॉर टॅट. ज्ञानेश्वर न्यू बॅटर. 27 धावा धफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. विकास देखील बाद झाले. विलास बाद झाले, माफ करा.
व्हाईट बॉल. पंचांचं गणित सरळ असतं. जनाब, जब जब आप दिशा से भटकोगे तो हमारी नजरों में खटकोगे. अगर खटकना नहीं है तो भटकना नहीं है. 28 धावा धाफलकावरती आहेत. डॉट. बॉल 4 झाले, 2 बाकी आहेत. अजून एक चेंज ऑफ पेस यावेळेस देखील संधी आणि मिळाली इथे देखील. अजून एक विकेट. इम्प्रेसिव्ह षटक होतं इथे. नरेंद्र. चांगला कॅच प्रवीणचा. नेक्स्ट बॅटर कोण आहे? बॅटर हितेश. हितेशला संघाच्या हितमध्ये फलंदाजी करावी लागेल. अठ्ठावीस वरती 4. संघ अडचणीमध्ये सापडलाय. थोड्या वेळासाठी त्या 4 विकेट्स बाजूला ठेवून आक्रमक व्हावंच लागेल, कारण ती वेळ आहे आता. अजून शेवटचे फक्त तुमच्याकडे 13 बॉल आहेत. त्या 13 बॉलमध्ये जर का तुम्ही 35-40 धावा बनवल्या तर अतिउत्तम. इथे बॅटची कडा आहे. अतिरिक्त वळण चेंडू घेणार आहे, परंतु क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न करता. तो जो थ्रो कलेक्ट केला, मला वाटतं तो स्टंप वरती जाऊ दिला गेला असता तर दृश्य वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. मोहित केलंच होतं आपल्या फिल्डिंगने, परंतु विकेट किपरचे ग्लव्स मध्ये आले. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 28. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रॉयल सेरेन. पंचांना विचारा अगोदर. अच्छा अच्छा, पाणी बॉटलच आहे. मी म्हटलं नारळ पाणी कशाला, कारण ते स्ट्रॉ दिसला हातामध्ये. ठीक. बॉलिंग मार्क वरती प्रशांत पाटील. समोर विकास. हितेश नॉन स्ट्राईक एंडला. हा चेंडू इथे DOT. डॉट. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण सुरेख. सिंगल आली, दुसरी नसेल. थ्रो चांगला. कलेक्शन वेल एंड गुड. 29. शेवटचे जे 10 बॉल आहेत इथे आता सिंगल डबल वरती विश्वास ठेवून चालणार तर नाहीये. संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जायचंय, परंतु गोलंदाजाकडे वेग आहे. स्पीड स्टर बॉल्स त्या ठिकाणी ते हाताळत आहेत. विकेटचं पतन. फर्निचर डिस्ट्रॉइड.
5 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती 29. ऋग्वेद चॅलेंजर्स आणि मेट्रो जॅज कॅप्टन्स आलेत का? टीम कुठे? चला कॅप्टन. हो, बॅकअप महत्वाचं आहे. यस. आणि बोला सर. बघा 2 पळाले परंतु 1 कमी. 1 शॉट. महिनाभर काम केला, आता 15 दिवसाचाच पगार. म्हणजे 2 पळून सुद्धा एकच. तिथे क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली होती, तो खुश झाला असेल. यस. हार्ड लेंथ वरती तो टप्पा हाताळला जातोय. यॉर्कर लेंथ. (31) 31 धावा धाफलकावरती. बघा स्कोर जरी लो असेल ना, ही मॅच चांगली होणार आहे. चेंडू डॉट. क्या बात आहे. IPL मध्ये असे बॉल्स खेळत असताना आपण आंद्रे रसेलला पाहिलं होतं. एक मला वाटतं नो डाऊट. मी पण विसरलो, नंतर सांगतो. 31 धावा धाफलकावरती. इथे जमिनीचा मंतर फटका आहे. हा, खगेश्वर रबाडाचा तो बॉल होता. IPL मधील एक बेस्ट यॉर्कर पैकी एक. जसप्रीत बुमरा तर ऑल टाइमच. आणि मुस्तफिजुर रहमानचा देखील होता. चांगला खेळला तर चांगला म्हणावंच लागेल. इथे पहिल्या इनिंग पहिल्या डावाचा खेळ संपलाय. बनवल्या गेल्या 32 आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. इथे या मॅच मध्ये येस बघा बोलायच्या अगोदर चेहऱ्यावरती स्माईल. माहिती आहे मी काय बोलणार आहे. पिलर पण आहे मैदानाच्या आतमध्ये. पिलर सुदीप पाडाळे. अच्छा, सुदीप भाऊंकडे एकही बॉल आला नाही त्याच्यामुळे हे सेलिब्रेशन आहे. अच्छा हा नाही आला तो त्या एकाच बॉलमुळे एवढं. क्या बात. नाही महत्वाचा होता बघा. तो बॉल पण अडवला आणि तिथे रन पण शॉर्ट झाली. सुदीप भाऊ किती पैसे बघा. चला फिल्डिंग त्या ठिकाणी लगावली गेली आहे. बॅटर्स देखील खेळपट्टीवरती दाखल होतील. सारथी सोयनरला सपोर्ट करण्यासाठी पूर्ण सोसायटी आली आहे. सिक्युरिटी तर सुट्टीवरच गेले असतील. हा बोला. मेट्रो जॅज टीमने टॉस जिंकलाय आणि बॉलिंगचा निर्णय घेतलाय. आणि बॅटिंगसाठी 2 बॅटर्स. टार्गेट इज 33. सुदीप आणि स्नेहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. SK बॉलिंग मार्क वरती पण सुयोग.
निघाले निघाले इथे मात्र चुकीचा कॉल आणि हो! पहली गेंद में पहले ही गेंद पर जान हलक में थी। पस्तीस बॉल 33। आता सुट्टी नाही, फटका तर खेळला जाईल, सिंगल आली आहे। क्या बात है, पलक झपकते ही पलटवार। स्नेहित तिथे बाद झाले, परंतु मला वाटतं स्नेहित साठी आपण सर्वांनी मिळून टाळ्या वाजवल्या पाहिजेत। हा कॅच बघायला जितका सोपा वाटला, अगदी वेळ त्याला मिळालच नसेल। लॉंग रनर आहे, चांगल्या ठिकाणावरती टप्पा टाकायचा, मिनी सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये बघायचे की बॅटर कुठे स्ट्रोक मारतोय, आणि ते बघूच तर बॉल आला। पण पहिल्या टाइम मध्ये निसटला होता, तदनंतर पुन्हा एकदा बरोबर हातात। न्यू बॅटर, नवीन फलंदाज विकास। विकास आहेत, परंतु थोड्या वेळासाठी के एल राहुलची झलक दिसली तिथे। चार चेंडूंमध्ये फक्त एक धाव, 32 मध्ये 32 अजून बनवायच्यात। हा देखील टप्पा चांगला आहे। जेव्हा जेव्हा चांगल्या ठिकाणावरती बॉल पडतो ना, बॅटरला स्ट्रगल करावंच लागतं। तुमच्याकडे वेग असावा हे जरुरी नाहीये, अनुशासित गोलंदाजी पाहिजे। ग्लेन मॅग्राथ, शाइन पॉलॉक, यस झहीर खान ऑल्सो, लेजेंड। टप्पे म्हणजे टप्पे। वन ऑफ दी ओव्हर आणि षटकाची समाप्ती झाली। पहिल्या षटकाचा खेळ संपला, फक्त एक। 30 बॉल 32। चला थोडस स्पीडअप करूया। कोण आहे बॉलिंग मार्क वरती? विकास देवडे। काल आपल्या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग चा नमुना जो आपण पाहिला, तर सौरभ हिरे या फलंदाजाने नक्कीच पेश केला। 28 बॉल मध्ये 100 मारले होते। यस, इथे देखील जोरात बॅट फिरवण्याचं काम सुदीप पाडाळ यांच्या माध्यमातून केलं गेलं। फिल्डिंग देखील चांगली तिथे स्क्वेअर लेग मध्ये, 30 यार्ड सर्कल, दायरे के अंदर। 29 बॉल 31। मॅच चांगली होणार। लो स्कोरिंग मॅचेस नेहमी चांगल्या झाल्यात। 2013 इंडिया विरोधात इंग्लंडचा सामना आठवावा लागेल, चॅम्पियन्स ट्रॉफी, आणि
येस 1983 वर्ल्ड कप, ते तर काय कोणच विसरू शकत नाही. परंतु इथे व्हाईट बॉल. समोर बलाढ्य संघ जेव्हा भारतीय संघासमोर होता, मॅच होण्या अगोदर एक दिवसा अगोदरच पेपर डिक्लेअर झालं होतं की वेस्ट इंडिजची टीम जिंकली. परंतु म्हणतात ना, इंडिया आहे, नादी नाही लागायचं. आताच्या काळात तर बिलकुलच नाही लागायचं. यस, आता संपर्क चांगला झाला आणि तिथे डेफिनेटली चौकार मिळणार आहे. मागील षटकामध्ये 3 बॉल असेच डॉट झालं म्हणून काय झालं, विकासकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे. एक तरी बॉल मारणार म्हणजे मारणार. 28 बॉल 26 समीकरण. ओहो, देखन में लागे छोटे और घाव करे गंभीर. तो बॉल आलाय परत का लाईट मध्ये अडकलाय, पलीकडे गेलाय, बाहेर गेला. बॉल म्हणजे बाहेर बॉल गेलाय ना, बॉल आला बघ. काय काही म्हणता तुम्ही, आलाय बॉल. 13 धावा फलकावरती आहेत. आता विकास आक्रमक होत असताना पाहायला मिळतं. हा राग आहे त्या 3 चेंडू डॉट होण्याचा. डॉट केले होते चेंडू 3, आता बदलेल सीन. 13 धावा धफलकावर आहेत. आता गोलंदाजाच्या वेगाचा वापर. यस, फिल्डिंग चांगली, फिल्डिंग तिथे चांगली झाली. सिंगल वरतीच थांबतील. चौदा धावा धाफलकावरती. सुदीप पाडळे यांची बॅट स्विंग आपण पहिल्या बॉल पासून पाहिली. यस, हा व्हेरिएशन, हे व्हेरिएशन चांगलं आहे. दाखवला की जोरात टाकणार आहे, परंतु मुख्याच्या क्षणी तिथे फिंगर्स देखील रोल केले. हार्ड लेंथ वरती टप्पा पकडला तिथे बॉलवर विकासने. 13 धावा आल्यात 5 बॉल मध्ये, 14 धफलकावर आहेत. आता मात्र प्रहार घे घ्या. किलर पिलर सुदीप पाडळे चौकार खेचतायत. 24 बॉल 15. हे नवीन नाव त्यांना आजच दिले, किलर पिलर. तसे ते आपल्या संघाचे पिलरच आहेत. किलर ते ऑलरेडी आहेतच, परंतु अगदी मनमिळावू व्यक्तिमत्व देखील आहे. कधीही भेटा, कुठेही भेटा, चेहऱ्यावरती स्माइलच असेल. बॉलिंग मार्क वरती सुयोग. समीकरण 24 बॉल 15. 18 धावा धाफलकावरती. मेट्रो जॅज रेडी राहू आज. इथे बॉल हवेत होता थोड्या वेळासाठी. यस, अंदाज घेणं. ओ, यू टर्न, सिंगल नंतर दुसरा घ्यायचा प्रयत्न. बॉलिंग एंड वरती थ्रो आणि ती. बस बस सुदीप भाऊ, बस थांबा, आता थांबा, सांभाळा. 2 वेळेस आउट झाले असते. इथे नेमकं समजलं नाही की विकास तिथे निघाले की सुदीप यांनी कॉल नाही दिला. दोन्ही वेळेस खेळपट्टीच्या अगदी मधोमध सापडले होते. रनआउट करणे एवढं सोपं नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट देखील दर्जेदार आहे. 23 बॉल 13. आता मात्र क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला अंदाज घेतात. यस, सिंगल तर तिथे आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पळून काढल्या गेल्या. 22 झालेत धावा. 22 चेंडू शिल्लक आहेत, 11 बनवायच्यात. 22 गेंदों में 11 रन.
हा फटका देखील चांगला आहे, हा फटका देखील चांगला आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे टांगला आहे. 28-21 मध्ये 5. आता या 5 धावा जर का या चेंडूवरती बनवल्या किंवा षटकार चौकार खेचला, 1-2 बॉल मध्ये 5 बनवल्या, तर राहिलेले 19 बॉलची प्रॅक्टिस पूर्ण टीमने सकाळी करायची. ओ इथे चेंडू हातातून निसटलाय. मेट्रो जॅज कुठे आहे टीम? मेट्रो जॅज रेडी राहा आज लवकर. लगेच खेळपट्टीचा ताबा आपण घ्यायचा आहे. नो बॉल आणि यस सांगितलं होतं मी 20 चेंडू उद्या प्रॅक्टिस करा, मॅच संपली आहे. चला हा 2 नवीन चेंडू पंचांकडे. रमेश सर 2 नवीन चेंडू पंचांकडे द्यायचे लगेच. प्लेयर ऑफ द मॅच नाही, प्लेयर ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच विकास लिटिल डायनामाइट. जबरदस्त बॅटिंग केली विकासने. प्लेयर ऑफ द मॅच चे खिताब ते नक्कीच जिंकतील आणि फायटर ऑफ द मॅच चे मानकरी होतील